मुंबईत पावसाचा जोर कायम असल्यानं उपनगरातील पवई तलाव ओसंडून वाहू लागलाय। पवई तलाव हा मुख्यतः प्रेक्षणीय आणि पर्यटकांना आकर्षित करणारा तलाव आहे। पवई तलाव कायमच तरुणाई आणि लहान मुलांना आकर्षित करतो। सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी पावसाळ्यात नेहमीच गर्दी दिसून येते। मात्र यंदा सुरक्षेचा उपाय म्हणून पाण्यात जाण्यापासून रोखण्यासाठी भिंत बांधण्यात आली आहे। ज्या पर्यटकांना मुंबईच्या बाहेर जाणं शक्य नाही ते पर्यटक पवई तलावावरती हमखास भेट देतात। दरड कोसळल्यानं गेल्या 30 तासांपासून ठप्प असलेला मुंबई-पुणे एक्सप्रेसवे संध्याकाळी 5 वाजता सुरू करण्यात आला। मात्र सुरक्षिततेचा उपाय म्हणून फक्त डोंगराच्या कडेची एक लेन बंद ठेवण्यात येणार आहे। गेल्या 30 तासांपासून दरड कोसळल्यानं एक्सप्रेसवेची वाहतूक बंद होती। दरड हटवल्यानंतर या रस्त्याची पाहणी करण्यात आली। त्यानंतर आता वाहतुकीसाठी एक्सप्रेसवे सुरू करण्यात येणार आहे। दादरमध्ये आगर बाजार परिसरात एक झाड कोसळलंय। यात एकाचा मृत्यू झालाय तर अन्य 2 जण जखमी झाल्याचं समजतंय। जखमींना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलंय। मुंबईत मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी रस्ते तुंबले होते। त्यामुळे घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना फटका बसला तर मुंबईच्या काही ठिकाणी घरात असलेल्यांनाही याचा फटका बसलाय। दादरच्या मधुसूदन चाळीत राहणारे रहिवासी बेस्ट विभागानं उघड्या टाकलेल्या विद्युत वाहिन्यांमुळे जीव मुठीत घेऊन राहत आहेत। मुंबईतील नाले सफाई करू असंही त्यांनी बोलून दाखवलंय। कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकू असंही त्यांनी म्हटलंय। महापालिका सभागृहात ते बोलत होते। यापुढे पाणी तुंबू नये या दृष्टीने नियोजन केलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे। अलिबाग, महाड, पोलादपूर, पेण, रोहा, उरण सगळ्याच तालुक्यांमध्ये पाऊस कोसळतोय। जिल्ह्यात अनेक नद्यांनी पाण्याची पातळी वाढली आहे तर अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे। गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण 672 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पोलादपूर तालुक्यात सर्वाधिक 101 मिलीमीटर पाऊस झालाय। त्याखालोखाल माथेरानमध्ये 87 मिलीमीटर पाऊस झालाय तर मुरुड आणि श्रीवर्धनमध्ये पावसानं किरकोळ हजेरी लावली। पिंपरी चिंचवड शहराला सलग 3ऱ्या दिवशी पावसानं चांगलंच झोडपलं। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रातही 3ऱ्या दिवशी दमदार पाऊस कायम आहे। पवना धरण क्षेत्रात 55 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। या पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात 5% वाढ झाली आहे। सद्यस्थितीला 2.58 टीएमसी म्हणजे 30.26% पाणीसाठा धरणात आहे तर पिंपरी चिंचवडमध्ये सकाळपर्यंत 60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। नागपुरात गेले 36 तास पाऊस अक्षरशः कोसळतोय। त्यामुळे राज्याच्या उपराजधानीतल्या नागरी व्यवस्थेचे अक्षरशः तीनतेला वाजलेत। शहराच्या सखल भागात पाणी साचलंय त्यामुळे अनेक परिसर जलमय झालेत। मान्सून पूर्व तयारी करताना महापालिकेनं नाले सफाई योग्य पद्धतीनं केली नसल्यानं हा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय। मात्र महापालिका प्रशासनानं हात झटकलेत। एका दिवसात झालेल्या भरमसाठ पावसानं ही परिस्थिती उद्भवल्याचा त्यांचा दावा आहे। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे। गेल्या 24 तासात जिल्ह्यात 362 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सर्वाधिक पाऊस चंदगड तालुक्यात 93 मिलीमीटर पडला आहे। गेल्या 4 दिवसांपासून जिल्ह्यात संततधार कायम असल्यानं जिल्ह्यातल्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। 15 बंधारे पाण्याखाली गेलेत त्यामुळे 2 मार्ग अंशतः बाधित झालेत। त्यामुळे या मार्गावरची वाहतूक दुसऱ्या मार्गानं वळवण्यात आली आहे। रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातल्या दाभोळमध्ये टेमकरवाडीत सोमवारी दरड कोसळली होती। या दुर्घटनेत 5 जण मृत्युमुखी पडले असून त्यांचे मृतदेह सापडलेत। सोमवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती। डोंगराचा काही भाग थेट घरांवर कोसळल्यानं त्यातली माणसं झोपेतच गाडली गेली। सततच्या पावसानं बचाव कार्यात मोठा अडथळा येत होता। आता या दुर्घटनेतले 5ही मृतदेह बाहेर काढण्यात आले। मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली। मुंबईत झालेल्या पावसामुळे मुंबई जलमय झाली होती। दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे पाहायला मिळतात। कुर्ला पश्चिमेला रेल्वे स्टेशन बाहेरचा रस्ता खड्ड्यांनी भरून गेलाय। इथून सध्या पादचाऱ्यांना चालणं मुश्किल झालंय। पावसाळ्याच्या पहिल्याच आठवड्यात रस्त्याची चाळण झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। तर पुण्यातल्या रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे। पावसाळ्यापूर्वी करायची कामं पावसाळ्यातही सुरू आहेत। विशेष म्हणजे जी कामं आधी करायची होती तीच पुन्हा करण्याची वेळ आली आहे। रस्ते दुरुस्ती असो किंवा गटार साफ करणं असो त्याचा पहिल्याच पावसात बोजवारा उडालाय। नागपुरात गेल्या 24 तासात मुसळधार पावसानं 3 जणांचे बळी गेले। उमरेड रोडवरच्या बहादुरा गावात लक्ष्मण नारनवरे नदीच्या प्रवाहात वाहून गेले तर बुधाजी कांबळे यांच्या घराची भिंत आणि छप्पर अंगावर पडल्यानं त्यांचा मृत्यू झालाय। प्रियंकावाडीत ऐतवारी निसार हा युवक नाल्यात बुडून मृत्युमुखी पडला होता।
पावसाचा जोर कमी झालेला असला तरी यंदा जूनच्या अखेरीस आधीच सरासरी ओलांडली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. कोल्हापूर शहरातील नागरिक सध्या अनेक प्रश्नांनी ग्रासलेत. नागरिकांना सध्या मूलभूत सोयीसुविधा मिळवतानाही तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे संतापलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेतल्या दूषित पाण्याचं तोरण बांधून प्रशासनाचा निषेध नोंदवला. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेवर मोर्चा काढून आंदोलन केलं. भ्रष्टाचारांनी बरबटलेली महानगरपालिका बरखास्त करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. सायन प्रतीक्षा नगरमध्ये संक्रमण शिबिरातले रहिवासी नरक यातना भोगत असल्याचं वृत्त काल झी 24 तासनं प्रसारित केलं होतं. त्यानंतर खडबडून जागं झालेल्या म्हाडा प्रशासनानं 22 कुटुंबांना तातडीनं चांगल्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. तर उर्वरित रहिवाशांना येत्या काही दिवसात चांगल्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येईल. झी मीडियानं या रहिवाशांचं दुःख दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. त्यामुळे रहिवाशांनी झी 24 तासचे आभार मानले. मालाड मालवणी विषारी दारूकांड प्रकरणी 101हून अधिक बळी गेल्यानंतर राज्य सरकारला जाग आली. या प्रकरणी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय. सरकारचा अंकुश नसल्यानं अवैध धंद्याचं पेव फुटलंय असा भडीमार राज ठाकरेंनी केला. तर सरकारनं कडक भूमिका न घेतल्यानं हातभट्ट्या वाढल्या आहेत. या प्रकरणी 302चा गुन्हा कोणाविरुद्ध दाखल करणार असा सवाल अजित पवारांनी केला आहे. मालवणी दारूकांडातील मुख्य आरोपी अतिकला दिल्लीमधून अटक झाली आहे. मालवणी दारूकांडातल्या सर्व आरोपींना फाशी व्हावी यासाठी आता राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. दारूकांडात आतापर्यंत 101 पेक्षा जास्त जणांचा बळी गेलाय. त्यामुळे आरोपींना कठोरातली कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. आरोपींना फाशी होण्याच्या दृष्टीनंच खटला उभा केला जाईल असं त्यांनी सांगितलं. मालवणी दारूकांड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. योग करायला मुख्यमंत्र्यांना वेळ आहे, पण गरिबांचं सांत्वन करायला वेळ नाही. राज्यभरात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय. अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा अशी मागणी त्यांनी केली आहे. मालाड मालवणीतल्या विषारी दारूकांडात 101 बळी गेल्यानंतर ठाणे पोलिसांनाही जाग आली. ठाणे ग्रामीण पोलिसांनी 62 ठिकाणचे दारूअड्डे उद्ध्वस्त केलेत. तर शहर पोलिसांनी 120 ठिकाणी छापे घातलेत. ठाणे जिल्ह्यातल्या डायघर भागातील मिठा देसाई गावात खाडीमध्ये असलेले हातभट्टीचे अड्डे क्राईम ब्रांचनं उद्ध्वस्त केले. खाडीमध्ये पाणथळीच्या जागेत असलेल्या या दारू अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई केली. त्या ठिकाणून 100 लिटर दारू आणि दारू बनवण्यासाठी लागणारं 14,000 लिटर रसायन जप्त करण्यात आलं. मुंबईतल्या मालवणी विषारी दारूकांडानंतर राज्यभरातल्या उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना जाग आली आहे. सांगली जिल्ह्यात पोलिसांच्या उपस्थितीत उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी छापे घालायला सुरुवात केली आहे. डफळापूरमधल्या हातभट्ट्या उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी उधळून लावल्या. कोकणातही पोलीस सतर्क झाले असून मालवणमध्ये 474 दारूच्या पुरून ठेवलेल्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस याकडे आधी दुर्लक्ष करत होते, मात्र मालवणी भागात घडलेल्या घटनेनंतर पोलीस सतर्क झाले. अजित पवार आणि सुनील तटकरेंना वाचवण्यासाठी छगन भुजबळांचा बळी दिला जात नाहीये ना अशी शंका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केली आहे. भुजबळांवरील कारवाईबाबत दुःख नाही, उलट आपणच हे सगळे घोटाळे नाशिकच्या सभेत मांडले होते असं ते म्हणाले. राज ठाकरेंनी थेट भाजप शिवसेना सरकारच्या हेतूवर शंका घेतल्यानं आता नवं राजकीय वादळ उभं राहण्याची शक्यता आहे. तर जैतापूर प्रकल्पावरून राज ठाकरे यांनी शिवसेनेला चिमटे काढलेत. या अणुऊर्जा प्रकल्पाबद्दल शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे, सत्तेत असून प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन कसं काय करता असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. पालघर जिल्ह्यात विक्रमगड तालुक्यात पाचलकर पाडा इथे अचानक तयार झालेल्या खड्ड्याचं गूढ कायम आहे. हा खड्डा आहे की जुनी विहीर याबाबत प्रशासन संभ्रमात असल्याचं आता समोर येत आहे. काही दिवसा अगोदर तुलसी कोथे या महिलेच्या शेतात जवळपास 22 फुटाचा खड्डा निर्माण झाल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या संदर्भात भूगर्भशास्त्रज्ञांची मदत घेणार असल्याचं प्रशासन म्हणत आहे. त्यामुळे या खड्ड्याचं गूढ आणखी वाढलंय. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गजांत महालक्ष्मी रबर कंपनीला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं बोललं जात आहे. दरम्यान या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून कंपनीचं आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झालंय.
जुन्नर तालुक्यातल्या बल्लाळवाडीतल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पोषण आहारात शिळा खायला दिल्यानं 30 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। या प्रकरणी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि पोषण आहार तयार करणाऱ्या महिलेवर ओतूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। हाकीम कमिटीच्या शिफारसीनुसार ऑटो टॅक्सीच्या भाडेवाढीला राज्य सरकारचा विरोध नाही, हे राज्य सरकारनं हायकोर्टात स्पष्ट केलं आहे। जोपर्यंत हाकीम कमिटीच्या बरखास्तीनंतर बनवलेली नवी कमिटी आपला अहवाल देत नाही, तोपर्यंत जुन्या कमिटीच्या शिफारसीनुसार भाडेवाढ लागू करण्यास राज्य सरकारचा विरोध नाही, हे सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे। अहमदनगरमध्ये आरटीआय कार्यकर्ते मिलिंद मोभारकर यांच्यावरती हल्ला झालाय। वाडिया पार्क बाहेर अज्ञात व्यक्तींनी त्यांना मारहाण केली आहे। गोभारकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान आपल्यावरती झालेला हल्ला हा भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले आणि बांधकाम व्यावसायिक नजीर शेख यांच्या गुंडांनी केल्याचा आरोप मोभारकर यांनी केला। सांगलीच्या कवठे महांकाळच्या पोलीस ठाण्यातून पळून गेलेल्या आरोपीला अवघ्या 24 तासात पकडण्यात आलाय। सचिन हक्के याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल आहे। काल सकाळी सचिन पोलिसांच्या हातावर तूर देऊन फरार झाला, तेव्हापासून पोलिसांनी त्याच्याविरोधात शोध मोहीम सुरू केली होती। रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली आहे। नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा फायदा आता ठग लोक कसे घेतात याचा प्रत्यय नुकताच अंबरनाथमध्ये एका दाम्पत्याला आलाय। अंबरनाथमधल्या हेमा पाटील यांच्या मोबाईलवर सकाळी एक मिस कॉल आला। या नंबरवर त्यांचे पती महेश पाटील यांनी फोन केला असता पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीनं तुम्हाला 25 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे असं सांगितलं। जाहीर राजकीय कार्यक्रमात नंग्या तलवारी भेट देण्याच्या पद्धतीविरोधात औरंगाबाद खंडपीठात संजय काळे आणि संदीप कुलकर्णी यांनी याचिका दाखल केली आहे। विधानसभा निवडणुकीच्या वेळी नगर जिल्ह्यातील प्रचार सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य काही नेत्यांना देण्यात आलेल्या तलवारींवरून ही याचिका दाखल करण्यात आली आहे। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गजांतलक्ष्मी रबर कंपनीला भीषण आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे। आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक हानी मात्र मोठी झाली आहे। रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातल्या दाभोळमध्ये टेमकरवाडीत सोमवारी दरड कोसळली होती। या दुर्घटनेत 5 जण मृत्युमुखी पडले, त्यांचे मृतदेह सापडले। सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली। डोंगराचा काही भाग थेट घरांवर कोसळल्यानं यातली माणसं झोपेतच गाडली गेली। सतत होणाऱ्या पावसानं बचावकार्यात मोठा अडथळा येत होता। आता मात्र या दुर्घटनेतले 5ही मृतदेह बाहेर काढण्यात आले। मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।